नमस्कार. आपण ऐकतोय साखे कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचं आपलं प्रकरण चाललंय 36व, पीव पिछाणन क अंग. दोहे आपण घेणार आहोत 1 आणि 2. भाग आपला चाललाय 221वा. प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात. पीव पीव म्हणजे प्रियकर आणि पिछाणन म्हणजे ओळख. कबीरांनी या प्रकरणात सांगितलेलं आहे की ब्रह्म सर्वव्यापक आहे आणि सृष्टीच्या कणाकणाला व्यापून आहे. म्हणून जो मनुष्य केवळ मंदिरात असलेल्या दगडाच्या मूर्तीला ब्रह्म मानतो त्याला वास्तविक ज्ञान झालेलंच नाहीये. तो भ्रमातच असतो. सांसारिक मोहमायेत तो लिप्त असतो. खऱ्या प्रभूची त्याला ओळखच झालेली नसते. आणि प्रभू तर निराकार आहेत. त्यांना ना मुख ना देह. ते तत्व अतिसूक्ष्म आहे. साधकांनी अशी निर्गुण निराकार तत्वाची ओळख करून घ्यायला हवी. तर प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. संपटे माहे समय आसो, साहेब नहीं होई. सकल मांड में रमी रहा, साहेब कहिए सोई. संपटे माहे समय आसो, साहेब नहीं होई. सकल मांड में रमी रहा, साहेब कहिए सोई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. संपटी संपटी म्हणजे संपुट, मंदिर. मांड मांड म्हणजे ब्रह्मांड. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की जो प्रच्छन्न आहे, मंदिरात बंद आहे, ते माझं आराध्य दैवत नाहीये. जो सर्व ब्रह्मांडात सामावलेला आहे तोच खरा स्वामी आहे. समाज मंदिर आणि मस्जिद यात गुंतून गेलेला आहे, गुंगून गेलेला आहे. पण देव काही फक्त मंदिर किंवा मस्जिदमध्ये नाहीये, तर तो सर्व ठिकाणी सामावलेला आहे आणि हे साधकांनी लक्षात घ्यायचं आहे. परंतु आपापल्या धारणांना सत्य मानून समाज वादंग खडे करतो आणि म्हणूनच साधकांना कबीर इशारा देतात की त्या परमतत्वाला केवळ मंदिरातच आहे असं मानू नका, तर तो सर्व ठिकाणी व्याप्त आहे, त्याची ओळख करून घ्यायला हवी. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मंदिरात असे जी मूर्ती, मात्र न तो भगवंत. चराचराला व्यापून राही, तत्व ते ब्रह्मांडात. मंदिरात असे जी मूर्ती, मात्र न तो भगवंत. चराचराला व्यापून राही, तत्व ते ब्रह्मांडात. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. रहे निराला मांड थे, सकल मांडता माही. कबीर सेवै तासकू, दूजा कोई नाही. रहे निराला मांड थे, सकल मांडता माही. कबीर सेवै तासकू, दूजा कोई नाही. अर्थ ऐकूया दोह्याचा.
ब्रह्म ब्रह्मांडापेक्षा वेगळं आहे आणि सर्व ब्रह्मांड त्यातच सामावलेलं आहे. कबीर अशा ब्रह्माची आराधना करण्यातच अनुरक्त आहेत. कबीर निराकाराचे उपासक आहेत. केवळ मूर्तीत भगवंताला बंदिस्त करणं त्यांना बिलकुल मान्य नाहीये. हिंदू मुसलमान ऐक्य स्थापित करणं ही आजच्या प्रमाणे त्याही काळाची गरजच होती. त्याशिवाय समाजात शांती प्रस्थापित होणार नाही हे कबीरांनी देखील ओळखलेलं होतं आणि त्या दृष्टीनेच ते प्रयत्नही करत होते. त्यामुळे इतर सर्व संतांनी सगुणाचे निराधारे निर्गुण तत्वाकडे आपल्या तत्वज्ञानाची मांडणी केली असली तरीही कबीरांनी उलटा मार्ग आखलाय. निर्गुणाकडून सगुणाकडे असाच त्यांचा मार्ग होता. आता आपण या दोह्यावरची साखी ऐकूयात आणि ह्या मराठी साखीनंतर आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात. ब्रह्मांडामध्ये व्याप्त असूनही असे तत्व अलिप्त, कबीर सेवा करतो त्याची दुजना भगवंत. ब्रह्मांडामध्ये व्याप्त असूनही असे तत्व अलिप्त, कबीर सेवा करतो त्याची दुजना भगवंत.